महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या इतिहासामध्ये गेल्या 70 वर्षात जे कधीच घडलं नव्हतं ते आता घडलं आहे। 1964 मध्ये धरणाची निर्मिती झाली तेव्हा अनेक गावं ही पाण्याखाली गेली, पण त्यातील काही गावं आणि साधारणतः 117 ते 118 घरं अशी होती जी जलाशयाच्या एवढ्या खोल भागात होती की ती गावकऱ्यांना आणि नागरिकांना गेल्या 70 वर्षात म्हणजे 1956 मध्ये धरणाचं बांधकाम सुरू झाल्यापासून ते 2026 अशा 70 वर्षात आणि अगदी तीव्र उन्हाळ्यातही परत कधीच दिसली नव्हती। मात्र यंदा कोयना धरणाचा पाणी साठा कमालीचा आटून तो उपलब्ध माहितीनुसार 9 ते 14.33 TMC वर असल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच या गावांमधील आणि त्या 117 घरांचे भग्नावशेष चिखलातून थेट वर आले आहेत। हे अवशेष पाहून एका बाजूला नागरिक आणि धरणग्रस्त आपल्या पूर्वजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात एक भीतीची आणि चिंतेची लाट उसळली आहे। कोयनेचं पाणी यापूर्वी एवढं कधीच कमी झालं नव्हतं। हे महाराष्ट्रावर येणाऱ्या एका भीषण दुष्काळाचा इशारा तर नाही ना, अशा गंभीर चर्चा आता सर्वत्र सुरू झाल्या आहेत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 1972 मध्ये जेव्हा कोयना धरणातील पाणी साठा कमालीचा खालावला होता तेव्हा महाराष्ट्राच्या दळणवळणावर आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा काय गंभीर परिणाम झाला होता यावर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो होतो। आज आपण पुन्हा एकदा कोयना धरणावर बोलणार आहोत, पण आजचा विषय थोडा वेगळा आणि तितकाच थक्क करणार आहे। सध्या कडक उन्हाळा आणि पाण्याची प्रचंड वाढलेली मागणी यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी कमालीची खाली गेली आहे। म्हणजेच मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणात केवळ 9 ते 14.33 TMC इतकाच जिवंत पाणीसाठा उरला आहे। पाणी आटल्यामुळे नवजा परिसरातील 1952 सालचे प्राचीन मंदिरे, घडीव दगड, शेतीचे जुने बांध आणि पूर्वजांच्या घरांचे वास्तू अवशेष पुन्हा एकदा उघड्यावर आले आहेत। तर हा इतिहास आज जेव्हा डोळ्यासमोर उभा राहत आहे तेव्हा मूळ धरणग्रस्तांच्या भावना मात्र अतिशय वेदनादायी आणि विदारक आहेत। बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी कोड्या पात्रात दिसणारी ही जुनी मंदिरं आणि घरांचे अवशेष म्हणजे केवळ एक कौतुक, जुना ठेवा किंवा पर्यटनाचा विषय वाटत असेल, पण मूळ गावकऱ्यांसाठी ते त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याचे जिवंत पुरावे आहेत। आपल्या पूर्वजांनी ज्या मातीसाठी आणि देशासाठी स्वतःच्या घराचा त्याग केला त्या मातीची ओढ लोकांना आजही इतकी आहे की लोक मैलोन मैल पायी वाट करत आपल्या घराचे अवशेष पाहण्यासाठी तिथे येत आहेत। सध्या धरणाच्या तळातून नवजा आणि इतर ठिकाणच्या मंदिराचे घडीव दगड, देवदेवतांचे पाषाण शिल्पे आणि घरांचा पाया स्पष्टपणे उघड्यावर आले आहेत। आपल्या पूर्वजांचे हे उद्ध्वस्त संसार आणि तुटलेली स्वप्न पाहून अनेक ज्येष्ठ नागरिक तिथेच ढसाढसा रडत आहेत। या दृश्यांनी धरणग्रस्तांच्या जुन्या आठवणी तर ताज्या केल्या आहेतच, पण त्यासोबतच 60-70 वर्ष उलटूनही पुनर्वसन, गावठाण, जमिनी आणि हक्काच्या नोकरीसाठी शासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्यामुळे त्यांच्या मनातील संतापही पुन्हा एकदा उफाळून उठला आहे। पाणी आटल्याची ही भीषणता केवळ धरणग्रस्तांच्या भावनिक आठवणींपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने आज स्थानिक लोकांच्या जगण्याचा आणि रोजगाराचा एक अत्यंत विदारक प्रश्न देखील निर्माण केला आहे। शिवसागर जलाशयाने संपूर्णपणे तळ गाठल्यामुळे बामनोली, तापोळा आणि शेंबडी परिसरातील सुमारे 105 गावांना जोडणारी जलवाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे। एरवी हा परिसर विस्तीर्ण जलाशय, हिरवाई आणि पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला असायचा, परंतु आता पाणी गायब झाल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक बोट चालकांच्या शेकडो बोटी कोड्या चिखलात उघड्यावर पडल्या आहेत। त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे। या मानवी संकटाच्या जोडीलाच धरणाच्या साठवण क्षमतेशी निगडीत एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे, तो म्हणजे धरणात साचलेला गाळ। गेल्या अनेक दशकात कोयना खोऱ्यातील डोंगराळ भागात झालेली प्रचंड मृदा धूप, अतिवृष्टी आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे कोट्यावधी टन माती आणि गाळ वाहून धरणाच्या तळाशी जमा झालेला आहे। कागदावर कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता ही 105.25 TMC इतकी आहे आणि मृत साठा 5 TMC आहे। मात्र जलतज्ञांच्या मते वर्षानुवर्ष साचलेल्या या गाळामुळे धरणाची वास्तविक जलसाठा क्षमता आता 100 TMC किंवा त्यापेक्षाही कमी झाली असण्याची दाट शक्यता आहे।
याचा साधा अर्थ असा की आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता गमावत आहोत आणि तिथे फक्त मातीचे जाड थर साचलेले आहेत, ज्यामुळे धरणाच्या मूळ क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। यंदाच्या वर्षी उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जास्त होती आणि पाण्याची मागणी ही मोठी होती, ज्यामुळे धरणाची पाणी पातळी ही 54 वर्षात म्हणजेच 1972च्या दुष्काळानंतर कधीच एवढी कमी झालेली नव्हती। प्रशासनाकडे आणि जलसंपदा विभागाकडे धरणाच्या तळभागातील हा गाळ उपसण्याची आणि धरणाची मूळ क्षमता पुनर्स्थापित करण्याची ही एक सुवर्ण संधी होती। गाळ काढण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही व्यापक, ठोस आणि दीर्घकालीन योजना राबवली गेली नाही। पाणी पूर्णपणे तळाशी गेल्यानंतरही गाळ उपसा करण्यासाठी यंत्रणांनी कोणतीही प्रभावी पावले उचलली नाहीत। नियोजनाच्या अभावामुळे ही मोठी संधी वाया गेल्याची तीव्र नाराजी स्थानिक नागरिक, अभ्यासक आणि जलतज्ञांमधून व्यक्त होत आहे। जर आत्ताच याचे शास्त्रीय सर्वेक्षण करून गाळ काढला गेला नाही तर भविष्यात पाण्याचे संकट अजूनही गडद होईल। वास्तविक पाहता कोयना धरणातील गाळ उपसण्याचे दूरगामी आणि मोठे फायदे संपूर्ण राज्याला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला मिळू शकतात। जर नियोजनबद्ध पद्धतीने हा गाळ काढण्यात आला तर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल। या अतिरिक्त पाणी साठ्यामुळे उन्हाळ्यात सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधील हजारो गावांना आणि शहरांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अधिक काळ टिकून राहू शकते। या दोन जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक असणारे पाणी यामुळे सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे इथला शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल। याशिवाय कोयना हे महाराष्ट्रातील जलविद्युत निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र आहे। धरणात जास्त पाणी शिल्लक राहिल्यास राज्याला आवश्यकतेनुसार अधिक काळ जलविद्युत निर्मिती करणं शक्य होईल, ज्यामुळे राज्याची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल। तसंच पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात अतिरिक्त पाणी साठ्यांसाठी धरणात पुरेशी जागा उपलब्ध राहील, ज्यामुळे पूर परिस्थितींचे नियंत्रण करणं आणि आपत्ती व्यवस्थापन करणं प्रशासनाला अधिक सुलभ होईल। थोडक्यात सांगायचं तर कोयना धरणाच्या कोरड्या पात्रातून 70 वर्षांनंतर पहिल्यांदा समोर आलेली ती 117 घरं आणि गावांचे अवशेष केवळ भावुक करणारे नाहीत, तर तो महाराष्ट्राच्या जलसुरक्षेचा एक मोठा अलार्म आहे, एक धोक्याची घंटा आहे। राज्याचे आर्थिक चक्र गतिमान ठेवणाऱ्या या महत्त्वाच्या जलस्रोताचे आयुष्य वाढवण्यासाठी राज्य शासन आणि जलसंपदा विभागाने आता केवळ परिस्थितीचे निरीक्षण न करता युद्ध पातळीवर पावले उचलणं गरजेचं आहे। एका बाजूला ज्या धरणग्रस्तांनी देशाच्या विकासासाठी स्वतःचा त्याग केला त्यांच्या पुनर्वसनाचा तिढा तातडीने सुटवायला हवा, तर दुसऱ्या बाजूला धरणातील गाळाचे अचूक शास्त्रीय मोजमाप करून टप्प्याटप्प्याने गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे। तरच सातारा आणि सांगली या जिल्ह्यांची पाण्याची गरज ही भागेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या या भाग्यलक्ष्मीचे अस्तित्व टिकून राहील। या गंभीर परिस्थितीवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? धरणातील गाळ काढण्यासाठी तातडीने काम करायला हवं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।